आज होणार पैशांचं वितरणास सुरुवात, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडके बहिणींनो, आताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे. 28 जानेवारी, 29 जानेवारी आणि 30 जानेवारी हे 3 दिवस सलग महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरण होणार का? झालं तर कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात होणार, याच्याविषयीच डिटेल अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे नोव्हेंबरचे पैसे आले नव्हते लाडक्या बहिणींना, डिसेंबरचेही आले नव्हते. मग ते पैशांचं नेमकं झालं काय? किंवा जानेवारीचा हप्ता तर अजूनही भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यात पडलेला नाही, ते पैसे कुठे गेले? तर हे बघा, सर्व पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे. नवीन लाभार्थी यादीसुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि या नवीन लाभार्थ्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. अतिशय जबरदस्त व धडाकेबाज यादी आलेली आहे 17 जिल्ह्यांची आणि या जिल्ह्यामध्ये 100% पैशांचं वितरणाची सुरुवात जे ते होणार आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत त्यांनी सुरुवातसुद्धा केलेली आहे. 17 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि याच यादीच्यानुसार पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जे ते जमा होणार आहेत. आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांनी मोठे आदेश दिलेले आहेत. भरपूर दिवस झाले लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या आणि सोबतच शेवटचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, तो म्हणजे या महिन्यामध्ये योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी KYCची तात्काळ अट जी आहे ती सध्या तात्पुरती रद्द केलेली आहे. आणि ती KYCची अट रद्द केली म्हणजे काय, तर आता लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. खुशखबर अशी आलेली आहे, 3 महिन्याचा एकत्रित निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तो म्हणजे किती? 4,500 रुपये. पैसे आले नसतील तर आता काळजी करण्याची गरज राहिली नाही, कारण की मागील 3 महिन्याचे पैसे नवीन जाहीर झालेले यादीनुसारच बँक खात्यामध्ये वितरित होणार आहेत. मग ते डिसेंबरचे पैसे असतील, जानेवारीचे पैसे असतील, 1,500 रुपये प्रतिमाहाप्रमाणे बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. पात्र महिलांची लाभार्थी यादी जी आहे ती PDFच्याद्वारे तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आत्ताच मोठी घोषणा केलेली आहे. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे कधी येतील याची वाट बघत होत्या, परंतु अखेर निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी दोनही महिन्याचे निधी जो आहे तो एकत्रितरित्या 3,000 रुपये आणि जर मागील पैसे राहिले असतील तर असे मिळून एकूण 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. पैसे उशीर झाल्याबद्दल क्षमस्व, आजपासून वाटपाची नवीन सुरुवात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता तुमच्या बँक खात्यामध्ये SMS कशा पद्धतीने येणार आणि तुमच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आहे का ते जाणून घेण्यासाठी लक्षपूर्वक बघा. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि या 3 दिवस कोणते असणार? आज, उद्या आणि परवा 28, 29, 30 जानेवारीपर्यंत हे 3 दिवस सलग पैशांचं वितरण तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया. उपमुख्यमंत्र्यांनी नवीन वेळापत्रक जे असणार आहे लाडकी बहीण योजनेचं पैसे वाटपाचं वेळापत्रक कशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण होणार त्याच्याविषयी आपण डिटेल माहिती जाणून घेऊया. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आत्ताच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी चेकवर सही देखील केलेली आहे. ती म्हणजे 15,000 कोटी रुपयांच्या चेकवर साईन ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. आणि साईन झाली म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना पैसे पाठवले जे ते सुरुवात झालेली आहेत. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, तर ही नवीन यादी जी जाहीर केलेली आहे. आता याच यादीनुसार पैशांचं वितरण जे ते होणार आहे. या यादीमध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर अजिबात केला जाणार नाही. जी पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते एक सोबतच करण्यात येणार आहे. कारण की अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. भरपूर दिवसापासून आज पैसे येतील, उद्या येतील असं भरपूर लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, परंतु आत्ताच अखेर निर्णय झालेला आहे. तो म्हणजे थेट पैसे वाटप करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भात घोषणा देखील केलेल्या आहेत. आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हे पैसे जे आहेत तुमच्या थेट खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत, ते सुद्धा काही निवडक बँकांना आणि निवडक जिल्ह्यांसंदर्भात. चला तर जाणून घेऊया. या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी पैशांचं वितरण जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक करायचं आहे, कारण जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर. हे बघा, सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज प्रथम विभाग जे आहे ते वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. आज विभाग काही, उद्या काही आणि परवा दिवशी काही. आणि त्याच्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघूया. 17 जिल्ह्यांची जबरदस्त यादी आलेली आहे. ती यादी देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे
राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजेच नाशिक आणि विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पैसे वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. त्याच्यानंतर उद्या होणार आहे 2 महत्त्वपूर्ण विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. या 2 विभागामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर उर्वरित वितरण जे आहे ते पूर्ण करण्यावर कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण न येण्यासाठी कोकण विभाग आणि पुणे विभागामध्ये शेवटी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तरी 3 विभाग तर तुम्ही जाणून घेतलेच. आता आपण बघूया थेट माहिती जी आलेली आहे ती अतिशय ओरिजिनल आणि महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. ती म्हणजे दरमहा 1,500 रुपये लाभ तर तुम्हाला मिळत असतोच, परंतु या लाभामध्ये वाढ होणार का? तर हे बघा, वाढ होण्याचे संकेत दिसू लागलेले आहेत. कारण की ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणीचे पैसे किंवा ज्या बहिणी बाहेर काढल्या त्या बहिणींच्या पैशांचं काय करायचं, तर त्या ऐवजी तुम्हाला 1500च्या ऐवजी 2100 रुपयांच्या निधीचं वितरण होण्याची सुरुवात जी आहे ती करण्यात येणार आहे. त्याच्या संदर्भात जिल्ह्यांची यादी आपण बघूया. व्हिडिओच्या पुढे आपण ती यादी देणारच आहोत तुम्हाला. थेट यादीच आहे, अतिशय महत्त्वाची यादी आलेली आहे आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे. बघू शकता तुम्ही आपली जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये खात्यामध्ये 1,500 रुपये जे आहे ते जमा महाराष्ट्र शासनातर्फे लवकरच होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे आजपासूनच त्याची सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि आज त्याच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते थेट तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. आताच एक पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. ते म्हणजे पैसे वितरण करण्यासंदर्भात प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण झालंच पाहिजे अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गतच पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज पडत नव्हते, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे SMS जे आहे ते नक्कीच पडणार आहेत. कुठल्याही प्रकारचे पैसे कट होणार नाहीत किंवा कुठली अडचण येणार नाही. जी जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, जी की आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत, 17 जिल्ह्यांची यादी, त्याच जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गतच पैसे जे ते पाठविले जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज पैसे वितरणाचे 3 टप्पे. हे 3 टप्पे अतिशय महत्त्वपूर्ण व लक्षपूर्वक बघायचे आहे तुम्ही, कारण या 3 टप्प्याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, हे 3ही टप्पे महत्त्वपूर्णच ठरणार आहेत. कारण की पहिले पैसे असणार आहेत नोव्हेंबरचे, त्याच्यानंतर डिसेंबरचे आणि संक्रांती विशेष म्हणजे जानेवारीचा हप्ता जो राहिलेला होता तो देखील त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजेच काय, तर 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे मिळून 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आणि याच्यानंतर आता हे आदेश कोणाला दिलेले आहेत पैसे वितरण करण्याचे, तर बघू शकता तुम्ही सर्व बँकांना सांगितलेलं आहे. जरी सुट्टी असेल किंवा काही अडचणी असतील तरी देखील पैशांचं वितरण जे आहे ते अजिबात थांबलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. पैशांचं वितरण जे आहे ते अजिबात थांबलं नाही पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर DBT संघाला देखील त्यांनी सांगितलेलं आहे पैसे वितरित झालेच पाहिजेत. आणि असं म्हणत त्यांनी जिल्ह्यांची नवीन यादी यादी जाहीर केलेली आहे. आता या यादीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वितरित होणार ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो, सुरुवात जी असणार आहे ती नाशिकपासून होणार आहे. नाशिक आणि धुळे या 2 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील त्याच्यानंतर नाशिकच्या नंतर असणार आहेत कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी देखील पैशांचं वितरण आज होणार आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत ते म्हणजे नांदेड आणि बीड या ठिकाणी देखील आज पैशांचं वितरण जे ते होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी देखील पैशांचं वितरण त्याच्या पुढे होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे परभणी, हिंगोली, त्याच्यानंतर असणार आहे लातूर आणि धाराशिव. त्याच्यानंतर तर तुम्ही बघितलं पुढं तर पुढील जिल्हे असणार आहेत मग नंदुरबार असेल आणि जळगाव असेल. आणि शेवटी होणार आहे सर्वात मोठ्या जिल्ह्यामध्ये वितरण ते म्हणजे यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढील जिल्हे त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत अमरावती, अकोला, त्याच्यानंतर बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि भंडारा. त्याच्यानंतर सोबतच चंद्रपूर आणि गोंदियामध्ये देखील समावेश असणार आहे. त्याच्यानंतर गडचिरोली आणि वाशिम. तर अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. हे 36 जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहेत कारण की यांचं सिक्वेन्सनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही लगेच कमेंट करायचं आहे कारण की जर तुमच्या जिल्ह्यात पैसे भेटले नसतील तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तुम्ही, आम्हाला पैसे भेटले नाहीत किंवा आम्हाला हप्त्याची गरज आहे. कारण की ज्या सरकारी बँकांची यादी आलेली आहे ती देखील तुम्हाला आपण लगेच देऊन टाकणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे पैशांचं वितरण कोणत्या बँकेमध्ये पैसे पाठवले जाणार, तर हे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे.
पहिल्या दिवशी पहिल्या यादीनुसार दुसरी यादी आलेली आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. तर या चारही बँकेमध्ये पैशांचं वितरण दुसऱ्या दिवशी होणार आहे, म्हणजेच दुसऱ्या यादीनुसार होणार आहे. त्याच्यानंतर तिसरी यादी आलेली आहे इतर बँका, पेमेंट बँका व जे की शेवटी जमा होणार IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता आपण तुम्हाला 17 जिल्ह्यांची नवीन यादी तर दिलेलीच आहे, कारण की याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या नवीन यादीचा समाविष्ट यामध्ये होणार नाही. ही यादी आता फायनल आणि फुल झालेली आहे. अशाच पद्धतीचे आपण नवीन अपडेट दर दिवशी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनल आपल्या सबस्क्राईब करू शकता तुम्ही. खाली व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंट करायचं आहे, जेणेकरून येणारे पुढील अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहील. धन्यवाद.